योद्धा न्यूज मराठी। मंचर हादरले, चोरीच्या उद्देशाने वृद्धाची हत्या। थोरांदळे येथील पाईनमळा परिसरातील घटना। मंचर आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील पाईनमळा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्याने 62 वर्षीय वृद्धाची डोक्यात हत्याराने वार करून निर्घृण हत्या केली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे। घटनेचा तपशील मिळालेल्या माहितीनुसार दामोदर जयराम मिंडे, वय 62, राहणार पाईनमळा, थोरांदळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे। रविवारी दिनांक 29 मार्च सायंकाळी 6:30 ते मंगळवारी दिनांक 31 मार्च सकाळी 8:45 दरम्यान ही घटना घडली। दामोदर मिंडे हे घरात एकटे असताना अज्ञात चोरट्याने चोरीच्या इराद्याने त्यांच्या घरात प्रवेश केला। यावेळी चोरट्याने कोणत्यातरी धारदार हत्याराने मिंडे यांच्या डोक्यात गंभीर वार केले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला। गुन्हा दाखल व पोलीस कारवाई। या प्रकरणी मृताची मुलगी सौभाग्यवती गीतल सतीश गावडे, वय 40, राहणार भेंडेमळा, मंचर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 103 आणि 311 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी, घटनेचे गांभीर्य ओळखून खेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी SDPO यांनी सकाळी 9 वाजल्यापासून घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। तसेच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकार हे स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत। थोडक्यात माहिती: मयत दामोदर जयराम मिंडे, वय 62 वर्ष, गुन्हा रजिस्टर नंबर 88/2026, ठिकाण पाईनमळा, थोरांदळे, तालुका आंबेगाव, दाखल अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यादव, मंचर पोलीस स्टेशन, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ। पोलीस आता या अज्ञात आरोपीचा शोध घेत असून परिसरातील CCTV फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास चक्रावून फिरवली जात आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी योगिता गावडे यांनी।